नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 15वे युनिट सुरू करणार आहोत. तर 15वे युनिट म्हणजेच कोणतं? फायनान्शियल मॅनेजमेंट. तर आता त्याच्यामधला पहिला पार्ट आपण इथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये इथं कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील आणि जे 16 ऑगस्टची एक्झाम देत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही ऑब्जेक्टिव्ह कामाचे वाटत असतील, महत्त्वाचे वाटत असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. बघा आता काय सांगितलं आपल्याला, रिकामी जागा दिली. इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग किंवा त्याला लिडिंग अँड कंट्रोलिंग फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज, त्याला काय म्हणायचं आहे? फायनान्शियल मॅनेजमेंट. आता हा जो काही फ्लो आहे ना, POLC, हा पोल्ट नावाचा हा जो काही फ्लो आहे बघा, हे सारखा एक्झाम मध्ये येते. POLC म्हणजे काय? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्ट, त्याला लिडिंग आणि एक असते कंट्रोलिंग. तर हा POLC असा सिरियलीच तुम्ही लक्षात ठेवायचा. हे बऱ्याचदा एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन येतो की कोणता प्रॉपर फ्लो आहे मॅनेजमेंटचा. तर POLC म्हणजे काय? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग आणि कंट्रोलिंग, हा फ्लो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट, इथं ऑप्शन नंबर 1 बरोबर. क्वेश्चन नंबर 2 बघा, रिकामी जागा दिली. इज टू इन्शुअर द efficient acquisition, utilization and management of the fund so that the organization achieve its financial objective and maximize its value. तर त्याला काय म्हणत असतो आपण? गोल ऑफ फायनान्स फंक्शन. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 3, मेन गोल ऑफ द फायनान्स फंक्शन कोणकोणते आहेत मध्ये? वेल्थ मॅक्झिमायझेशन बरोबर आहे, कुठे चुकीचं दिसत नाही. प्रॉफिट ऑफ मॅक्झिमायझेशन हे सुद्धा आहे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द फंड्स हे सुद्धा बरोबर आहे. नंतर मेंटेनिंग लिक्विडिटी हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे किती असणार आहे? ऑप्शन नंबर, एक मिनिट, याचं असं, हां, थोडेसे ऑप्शन इकडे तिकडे झाले. तर इथं काय करा, ते हे याला ऑप्शन नंबर 4 असं कन्सिडर करा. हे सगळे सेंटेन्स, जर ऑप्शन जर असं प्रिंट मिस्टेक जर वाटत असेल ना, तर हे काय करायचं, हे सगळेच आहेत असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे 1 2 3 4 मेन गोल ऑफ द फायनान्स फंक्शन, हे जे चारही दिले ना, हे चारही उत्तर आहेत असं लक्षात ठेवा. इथे तर थोडीशी ऑप्शनमध्ये गडबड झालेली आहे माझी, तर त्याच्यामुळे हे चारही सेंटेन्स करेक्ट आहेत एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 5, रिकामी जागा. मीन्स द वर्थ ऑफ अन ॲसेट, इन्व्हेस्टमेंट ऑर द कंपनी इन टर्म्स ऑफ मनी, तर त्याला काय म्हणत असतो आपण? तर व्हॅल्यू म्हणत असतो. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा आता, रिकामी जागा दिली. मीन्स द प्रॉफिट अर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, त्याला रिटर्न म्हणायचं आहे. ऑप्शन नंबर 1 5 जे आहे त्याचं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6, VTIP फुल फॉर्म, व्होकेशनल ट्रेनिंग इम्प्रुव्हमेंट, त्याला काय म्हणलेलं आहे? प्रोजेक्ट म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. 6चं 1 नंबरचं करेक्ट आहे. आता बघा, VTIP स्टार्टेड इन 2007 टू अपग्रेड द 500 ITI कॉलेजचं अपग्रेडेशन करायचं आहे. म्हणजे 100 डोमेस्टिक फंडवर आहे डिपेंड आणि 400 ITI साठी जागतिक बँकेची मदत. तर त्याला म्हणजे कोणाच्या अंतर्गत आहे? तर ते आहे DGT. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, हा ITI प्रिन्सिपल जे झाली फेब्रुवारीला, 18 फेब्रुवारी 2020, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PFS इन VTIP? तर त्याच्यामुळे मी हे थोडंसं अगोदरच्या सुद्धा घेतलेलं आहे, कारण की त्या त्या पॉईंटकडे किंवा त्या टॉपिककडे आयोगाचं लक्ष आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला मागचं पुढचं बघणं गरजेचं आहे. आता बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PFS? काय सांगितलं? प्रोजेक्ट फायनल स्कीम नाही. प्रोजेक्ट फायनल स्टेटमेंट हे सुद्धा नाही. नंतर प्रोजेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट, दोन वेळा झाला का? प्रोजेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट, प्रोजेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट. तर 8चं बघा, 8चा ऑप्शन नंबर, त्याचं करेक्ट उत्तर बघा, प्रोजेक्ट फायनान्शियल स्कीम नाही. म्हणजे हे तर गेलंच ना. हा बरोबर आहे, 4 उत्तर करेक्ट आहे. स्कीमवाले ऑटोमॅटिक कॅन्सल होतात, स्कीमचा संबंध नाही. तर त्याचं काय आहे उत्तर? आता बघा, इथं 2 आणि 4 बरोबर सिरियसली वाचायचं आहे. प्रोजेक्ट फायनल स्टेटमेंट नाही, प्रोजेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट असते. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 9, रिकामी जागा दिली. इज द फायनान्शियल रिपोर्ट यूज टू रेकॉर्ड अँड मॉनिटर द फंड्स रिसिव्ड अँड स्पेंड अंडर द VTIP, म्हणजेच कोणता प्रोजेक्ट? व्होकेशनल ट्रेनिंग इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट. तर त्याला काय म्हटलेलं आपण? PFS म्हणजे काय? प्रोजेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 10,
रिकामी जागा दिली आणि इज मनी बिझनेस यूज फॉर इट्स डेली ऑपरेशन, तर त्याला काय म्हणायचं आहे? 10चं जे आहे ते त्याला ऑप्शन नंबर काय असतात? तर त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतो, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 11, करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणत असतात आपण? वर्किंग कॅपिटल, ऑप्शन नंबर 4. 11चं सुद्धा ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता बघा, हा फॉर्म्युला थोडासा एक्झामच्या दृष्टिकोनातून मला महत्त्वाचा वाटतो. वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय? करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी, त्याला वर्किंग कॅपिटल म्हणायचं. करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी, हे जरासं फॉर्म्युला एक्झाममध्ये येऊ शकतो. तो एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडासा महत्त्वाचा आहे. तर तो 11 नंबरचा क्वेश्चन, तो फॉर्म्युला म्हणजे करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी कॉल्ड वर्किंग कॅपिटल, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करंट ॲसेट मीन्स आय ओ, म्हणजे आय ओन, आणि हे तर आय ओन आहे म्हणजे माझ्याकडे काय आहे? दॅट इज कॅश, बँक बॅलन्स, मशिनरी, बिल्डिंग, लँड, हे सगळे करंट ॲसेट असतात. करंट लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे काय? दुसऱ्याला देणे. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय ओ म्हणतो? आय ओ, हे ओन आहे. ओन म्हणजे आपल्या स्वतःजवळच नाही. आय ओ म्हणजे काय? की स्वतःजवळ दुसऱ्याला देणे. करंट लायबिलिटी मीन्स आय ओ, दॅट इज बँक लोन, टॅक्स, सॅलरी, एक्सेट्रा. हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 13. टाइम फ्रेम फॉर द करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटी जनरली किती असते? 12 महिने किंवा 1 वर्ष. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 14, लॉंग टर्म असेट शुड बी फायनान्स बाय लॉंग टर्म लोन, फाईल शॉर्ट टर्म असेट शुड बी फायनान्स बाय शॉर्ट टर्म फंड कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतात? हेजिंग मॅचिंग प्रिन्सिपल म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 15, मेंटेन इनफ कॅश टू पे द बिल्स कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणत असतात? तर मॅनेजमेंट ऑफ द कॅश, कॅश स्टॉक कॅश म्हणत नाही, हे सुद्धा नाही. तर त्याच्यामुळे 15चं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 16चं बघू आता लगेच. काय म्हणायचं आहे? कंट्रोलिंग अँड कलेक्टिंग कस्टमर पेमेंट्स प्रॉपरली अँड ऑन द टाइम कॉल्ड, त्याला काय म्हणतात? मॅनेजमेंट ऑफ रिसिवेबल. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा 17वा नंबरचा क्वेश्चन बघा. कंट्रोलिंग द स्टॉक प्रॉपरली सो बिझनेस हॅज अ इनफ गुड विदाउट वेस्ट कॉल्ड ॲज, त्याला मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी म्हणतो. ऑप्शन नंबर 17 हे 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 18, रिकामी कॉस्ट ऑफ द कॅपिटल रिकामी इज द, रिकामी जागा दिली, ऑफ द रिटर्न दॅट द कंपनी मस्ट अर्न ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट टू कॉम्पेन्सेट इट्स इन्व्हेस्टर अँड लेंडर टू प्रोव्हाइड द, काय असतं? मिनिमम, काय असतं? मिनिमम रिक्वायर्ड रेट म्हणतो आपण त्याला, किंवा मिनिमम इंटरेस्ट रेट म्हणा. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 19, रिकामी जागा दिली, is the amount of the company pays interest or given return to use money borrowed from the bank or invested by stakeholders, त्याला काय म्हणायचं आहे आपण? तर बघा किती आहे? कॉस्ट ऑफ द कॅपिटल, 19चं एक उत्तर असणार आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो आपण त्याला. क्वेश्चन नंबर 20, इन द कॉस्ट ऑफ द कॅपिटल अ कंपनी इन्व्हेस्टर मे बी, कोण कोण असू शकते? बँक असू शकते, शेअर होल्डर असू शकते, डिबेंचर होल्डर, किंवा त्याचा एखादा श्रीमंत फ्रेंड किंवा रिच फ्रेंड. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 21, टाइप्स ऑफ द कॉस्ट ऑफ द कॅपिटल आफ्टर द टॅक्स कॉस्ट, हे बरोबर आहे. कॅश कॉस्ट ऑफ द डेट, कॉस्ट ऑफ द इक्विटी, वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ द कॅपिटल हे सुद्धा असते. कॉस्ट ऑफ द प्रेफरन्स शेअर हे सुद्धा असते, आणि कॉस्ट ऑफ द रिटेन अर्निंग हे सुद्धा असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. युनियन बजेट इज डिवायडेड इंटू रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट, 2 भागात त्याचं युनियन बजेटचं डिवायडेशन असते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॉल्ड ॲज, तर त्याला रेव्हेन्यू बजेट म्हणतात. म्हणजे महसुली जमा आणि महसुली खर्च, तर या दोघांना महसुली बजेट आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 24, व्हॉट आर द फीचर्स ऑफ रेव्हेन्यू बजेट, महसुली बजेटचे कोणकोणते फीचर आहेत विचारलं. प्लॅनिंग फॉर द डे बाय डे इन्कम अँड एक्सपेन्सेस, बरोबर आहे. शॉर्ट टर्म गोष्टीसाठी हे असते. मनी स्पेंड फॉर द रेग्युलर प्लॅनिंग ऑफ द बिझनेस, हे बरोबर आहे. शॉर्ट टर्म डिसिजन, स्मॉल ऑर रेग्युलर एक्सपेन्सेस निडेड फॉर द डेली ऑपरेशन डज नॉट क्रिएट द असेट, संपत्ती निर्माण करत नाही किंवा ॲसेट निर्माण करत नसते ते. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 25,
रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज द पार्ट ऑफ, कशाचे पार्ट असतील, रेव्हेन्यू बजेटचेच आहेत ना, म्हणजे महसुली जमा आणि महसुली खर्च हे कोणाचं, तर महसुली बजेटचे पार्ट आहेत. रेव्हेन्यू रिसिप्ट क्लासिफाईड ॲज, त्याच्यामध्ये कोणकोणते असतात, रेव्हेन्यू रिसिप्ट, टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू, त्याच्यामुळे हे किती असणार, एक मिनिट, असं प्रिंट झाला का, बरं. मग तीनला आपण एक अँड दोन असं करू, एक अँड दोन ऑप्शन, हा म्हणजे आता 3 नंबरचं बरोबर, क्लासिफाईड इंटू एक अँड दोन, म्हणजे टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं असते, दोन्ही असतात ते. तसं ऑप्शन आपल्याजवळ इथे ए बी चुकून प्रिंट झालं, त्याला 1 आणि 2 वाचायचं आहे. 26चं ऑप्शन नंबर किती सांगितलं मी, 26चं 3. आता बघा 27चं क्वेश्चन नंबर हे घ्या, 27 घ्या. टॅक्स रेव्हेन्यू आर क्लासिफाईड ॲज, कोणकोणते असतात इथं, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, एक अँड दोन, इथं सुद्धा असंच ऑप्शन करा, ते चुकून प्रिंट झालं, म्हणजे हे 3 नंबरचं ऑप्शन येणार आहे. म्हणजे टॅक्समध्ये कोणकोणते असतील, डायरेक्ट टॅक्स असेल आणि इनडायरेक्ट टॅक्स. 28 नंबर, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आर द एक्झाम्पल ऑफ, कोण कशाचे एक्झाम्पल आहे, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स. इन्कम टॅक्स आपण डायरेक्ट डायरेक्ट उत्पन्नातून कटे ना, म्हणजे तो डायरेक्ट टॅक्स आहे आपला. ऑप्शन नंबर 28 एक असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 29, जीएसटी इज द, जीएसटी कोणता, इनडायरेक्ट टॅक्स आहे, आपण डायरेक्ट सरकारला देत नाही. जे गुड अँड सर्व्हिस टॅक्स कसं पहिले आपण दुकानदाराला टॅक्स देतो आणि दुकानदार कशाला देतात, गव्हर्नमेंटचा, म्हणजे हे डायरेक्टली टॅक्स नाही, तर तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. क्वेश्चन नंबर 30, रेव्हेन्यू रिसिव्ड फ्रॉम द सोर्सेस अदर दॅन द टॅक्स कॉल्ड ॲज, कोणत्या नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतात, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 30चा ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. 31 बघू आता, इंटरेस्ट रिसिप्ट, डिव्हिडंड अँड प्रॉफिट रिसिप्ट, ग्रँट इन एड, फी, फाईन, पेनाल्टी, टॅक्स आर कम्स अंडर, तर कशाच्या अंडर, रेव्हेन्यू रिसिप्ट च्या अंतर्गत येतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर 32 बघू आपण. रिकामी जागा दिली, इज द मंथली रिसिव्ड बाय अ बिझनेस ऑर द गव्हर्नमेंट फ्रॉम इट्स नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीज कॉल्ड ॲज, मनी आहे ते, मनी रिसिव्ड, हा म्हणजे कोणतं असणार आहे, बघा आता 32चं ऑप्शन नंबर किती असणार आहे, तर 32चं एक ऑप्शन असणार आहे. बघा, सरकारच्या गल्ल्यात जमा जर पैसे होत असतील तर रिसिप्ट म्हणायचं, जमा. आणि सरकारच्या गल्ल्यातून कोणते पैसे बाहेर जात असतील तर त्याला एक्सपेंडिचर म्हणायचं, असं साध्या भाषेत लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 33, इज द मनी स्पेंट ऑन द डे टू डे रनिंग और ऑफ ए बिझनेस और ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज, काय असणार आहे उत्तर, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. 33चं किती असणार आहे ऑप्शन, 33चं क्वेश्चन नंबर 33 बघा. 33चं एक मिनिट, मनी इज स्पेंट आहे ना, स्पेंट द डे टू डे रनिंग ऑन द बिझनेस और ऑर्गनायझेशन, तर 33चं ऑप्शन नंबर, एक मिनिट थोडस, 33चं ऑप्शन नंबर किती असणार आहे, तर त्याचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट उत्तर असणार आहे. बरोबर आहे 2 नंबरचं ऑप्शन. क्वेश्चन नंबर 34 बघा आता. 34 मध्ये काय सांगितलं, एक्सपेन्सेस दॅट हॅपन्स अगेन अँड अगेन फॉर डेली रनिंग आर कम्स अंडर द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत, इंटरेस्ट पेमेंट आहे, सॅलरी अँड पेन्शन असतं, नंतर मेजर सबसिडीज आहे, मिलिटरी डिफेन्स डेली एक्सपेन्सेस, ग्रँड सबसिडी बाय द सेंटर टू द स्टेट, हे सगळे आहेत. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 35 बघा, स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर कॉल्ड ॲज, तर त्याला कॅपिटल बजेट म्हणतात, म्हणजे भांडवली जमा आणि भांडवली खर्च, तर त्याला आपण कॅपिटल बजेट असं म्हणत असतो. फीचर ऑफ द कॅपिटल बजेटिंग, प्लॅनिंग फॉर बिग अँड लॉंग टर्म, बरोबर आहे. जर नंतर लॉंग टर्म डिसिजन असते, लार्ज अमाऊंट असते त्याच्यामध्ये, गिव्स द बेनिफिट फॉर मेनी इयर्स, इट क्रिएट्स द ॲसेट, संपत्ती निर्माण करते, लॉंग टर्म इम्पॅक्ट असते, बूस्ट फॉर द ग्रोथ, हे सगळे बरोबर आहे. ऑप्शन नंबर किती असणार आहे, याचा तर 4 करेक्ट असणार आहे. 37 बघा आता, इज द मनी स्पेंड टू बाय ऑर इम्प्रूव्ह द लॉंग टर्म असेट, त्याला कॅपिटल काय म्हणायचं असते, तर कॅपिटल एक्सपेंडिचर, ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 38, कन्स्ट्रक्शन फॉर द
एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हा क्वेश्चन जो आहे आय टी प्रिन्सिपल जी एक्झाम झाली ना 2014ची त्याच्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन आला होता एक. Construction of the educational institute, hospital, road, bridge, dams, railway lines, airports, seaports, the acquisition of new weapons or new weapon system, repayment of the loan, central and state scheme are comes under. कशामध्ये येणार आहे ते बाहेर चाललं ना सरकारच्या गल्ल्यातून तर ते कशाच्या कॅपिटल एक्सपेंडिचर. 38चा ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. 39 बघा. इज अ मनी रिसिव्ड बाय द बिझनेस फ्रॉम नॉन रुटीन नॉन डे टू डे ऍक्टिव्हिटीज तर त्याला काय म्हणायचं कॅपिटल रिसिप्ट. 39चं 1 नंबरचा ऑप्शन असणार आहे. आता शेवटचा एक क्वेश्चन याच्यामधला बघा. क्वेश्चन नंबर 40 मध्ये काय सांगितलं. एक्झाम्पल ऑफ द कॅपिटल रिसिप्ट आर रिकव्हरी ऑफ द लोन्स बरोबर आहे. बॉरोइंग आहे. डिसइन्व्हेस्टमेंट आहे. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे पीएफ असू द्या, पेन्शन असू द्या, पोस्ट सेव्हिंग किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असू द्या, एनएससी, हे सगळे आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. तर होप करतो की फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.